नाशिक बोंधूबाबा प्रकरण संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आणि याच बोंधूबाबांची आता मालिका सुरू होती की काय, आता असा प्रश्न उभ्या महाराष्ट्राला पडला आहे। कारण काल सायंकाळी वसईत राहणारा ऋषिकेश वैद्य याला पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलं। याच ऋषिकेश वैद्यने एका महिलेची फसवणूक करत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला। खरं ऋषिकेश वैद्य हा पौरोहित्य करणारा आहे, बोंधूबाबा आहे। त्याचबरोबर त्याने तुला तंत्रमंत्र शिकवतो, विद्या शिकवतो अशा सगळ्या गोष्टी सांगितल्या। या महिलेशी त्याची ओळख फेसबुकमध्ये झाली आणि 2023मध्ये तिला गुंगीचं औषध देऊन पुण्यातील मांजरी स्थित एका लॉजवरती तिच्यावर लैंगिक अत्याचार केले। सर्व हे प्रकरण उघडकीस आणलं। सामाजिक कार्यकर्ते कल्पेश पाटील यांच्यामध्ये ती महिला संपर्कात आली। खरं तर हा ऋषिकेश वैद्य कोण आहे, तर हा वसईमध्ये राहतो, त्या ठिकाणी तो पौरोहित्य वगैरे करतो। 2018 साली देखील त्याने एका मुलासोबत लैंगिक अत्याचार केल्याचं देखील आता तपासामध्ये उघड होतं आहे। याच्याबाबत आणखी सुस्पष्टता येईलच। मात्र ह्याचा सगळा तपास कल्पेश पाटील यांनी केला आणि याच ऋषिकेशचा भाऊ धनंजय वैद्य हा देखील पुरी शंकराचार्यांचा विद्यार्थी आहे, शिष्य आहे असं सांगत होता, भासवत होता। मात्र सत्यस्थितीमध्ये तसं काही नाही आहे। त्याच्यामुळे अशोक खरात प्रकरणानंतर आता राज्यामध्ये हा ऋषिकेश वैद्य सध्या चर्चेला आला आहे। त्याने पुण्यातील एका महिलेचा लैंगिक अत्याचार केला आहे, तिने देखील गुन्हा त्याच्यावर नोंदवला आहे आणि ऋषिकेशला पिंपरी पोलिसांनी मांजरीमधून ताब्यात घेतलं आहे आणि ऋषिकेशमध्ये वसईवर जो गुन्हा दाखल करण्यात आला होता तो देखील आता पुणे पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे। त्याच्यामुळे ह्या बोंधूबाबांची मालिका सुरू होती की काय, आता हा प्रश्न उद्या महाराष्ट्राला पडला। मीरा भाईंदर वसई विरार या पोलीस आयुक्तालयातील माणिकपूर पोलीस स्टेशनहून 0 नंबरनं आमच्याकडं 27 तारखेला एक FIR प्राप्त झाली होती। लागलीच मांजरी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी यांनी विषयाचं गांभीर्य पाहून या ठिकाणी मांजरी पोलीस स्टेशनला नियमित FIR नोंद केलेला आहे। त्याचा तपास केला असता यातील तक्रारदार अर्थात पीडित यांनी नोंदविलेल्या फिर्यादीप्रमाणे आम्ही सगळ्या गोष्टींची तपासादरम्यान शहानिशा करत आहोत। यामधील जे आरोपी आहेत हे आरोपी माणिकपूर येथे राहतात। लगेच मांजरीच्या पोलीस पथकाने जाऊन त्यांचा शोध घेऊन काल रात्री आरोपीला ताब्यात घेतलेला आहे। आता पुढील न्यायालयासमोर हजर करण्याची त्यांची कारवाई सुरू आहे। यामध्ये महिलेनं तिच्या इच्छेविरुद्ध तिच्यावरती शारीरिक अत्याचार केल्याबाबत BNS कलम 64 प्रमाणे तक्रार नोंदवलेली आहे। यातील आरोपी हे मुळात पूजा अर्चा, उपासना, पुरोहित काम करतात आणि ते यातील ज्या पीडित महिला आहेत त्या सुद्धा भक्त आहेत। तर फेसबुकहून त्यांची ऑक्टोबर 23मध्ये ओळख झाली आणि मग त्यातून विचारांची देवाणघेवाण करत ते मेसेंजरवरती आपसात संपर्क करू लागले आणि त्यानंतर एकमेकाचा मोबाईल एक्सचेंज करून त्यांनी व्हॉट्सअपवरती चॅटिंग करणं असेल, कॉल करणं असेल, व्हिडिओ कॉल करणं असेल, या माध्यमातून दोघं जवळ आले आणि त्यातून मग माणिकपूरहून आरोपी पुण्यामध्ये मांजरी या ठिकाणी येऊन मांजरीमधील लॉजवरती त्यांचे संबंध आले आणि त्यातून पुढं यातील पीडित ह्या सुद्धा माणिकपूर या ठिकाणी गेल्याचे तपासात समोर येत आहे आणि त्या ठिकाणी त्यांचे संबंध आल्याचं तपासात समोर येत आहे। त्या दृष्टीनं आम्ही त्या ठिकाणचे सर्व पुरावे संकलन करण्याचं काम सुरू आहे। या प्रकरणामध्ये आरोपीच आहे, इतर कुणीही अद्याप तो त्याचे साथीदार वगैरे निष्पन्न झालेले नाही। आरोपी विरुद्ध यापूर्वी कुठलाही गुन्हा दाखल नाही।